आखाड आहे तर नॉनव्हेज लवरसाठी काहीतरी खास बेत झालाच पाहिजे. याच करता आज आपण झणझणीत चमचमीत अशी चिकन हंडी करणार आहोत, तीही मातीच्या हंडीत. नमस्कार, कोकण कन्या चॅनलवर मी पूनम आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर ह्या चिकन हंडीसाठी लागणारं साहित्य आता आपण पाहून घेऊया. चिकन हंडी करण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा किलो चिकन. हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे, हे मी असे रफली चॉप करून घेतलेले आहेत. 1 मोठा टोमॅटो, 2 चमचे मगजबी, 3 इंच आलं, 6 ते 7 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या ज्यांचे मी तुकडे करून घेतलेले आहेत. खड्या मसाल्यामध्ये आपल्याला लागतील 10 काळी मिरी, 1 तमालपत्र, 4 लवंगा, 2 हिरवी वेलची, 3 ते 4 मोठे चमचे तेल, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, 3 चमचे बेडगी मिरचीचं तिखट, 2 मोठे चमचे दही. सर्वात आधी आपण चिकन मॅरिनेशन करत ठेवूया. याच्याकरता घालायचं आपल्याला दही, थोडीशी हळद, 1 चमचा तिखट, पाव चमचा गरम मसाला आणि थोडंसं मीठ. आता हे सगळं छान असं आपण चिकनला लावून घेऊया. आता आपली बाकीची तयारी होईपर्यंत आपण हे मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवून देऊया. आपल्याला जी ग्रेव्ही करायची आहे त्याच्याकरता कांदा, टोमॅटो, मगजबी, आलं, लसूण आणि मिरची यांची मिक्सरमधून छान अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर मगजबी अवेलेबल नसेल तर ह्याच्याऐवजी तुम्ही 8 ते 10 काजूगराच्या बियाही घेऊ शकता. ग्रेव्हीसाठी लागणारं सर्व साहित्य हे पाणी न घालता असं छान बारीक वाटून घ्यायचं आहे. चला तर मग लगेचच आपण सुरुवात करूया. मातीच्या भांड्यात कोणताही पदार्थ करताना प्रथम तेल घालून घ्यायचं आणि मगच ते भांडं गॅसवर ठेवायचं. आपण भांड्यात तेल घातलेलं आहे. आता मी गॅस पेटवते. गॅसची फ्लेम मी मीडियमवर ठेवलेली आहे. हे तेल जरा थोडं तापू देऊया. तेल छान तापलंय. आता ह्याच्यात आपण घेतलेले खडे मसाले घालायचे. काळी मिरी, लवंगा, वेलची आणि तमालपत्र. कोकण कन्या चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन येणारे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी बेल प्रेस करा. या मसाल्यांचा स्वाद जरा तेलात उतरू देऊया. आता आपण ग्रेव्हीसाठी जी पेस्ट केलेली आहे ती घालायची आहे. आता ही पेस्ट छान अशी परतून घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे कांदा टोमॅटोचा सगळा कच्चेपणा ह्या तेलात निघून जाईल. गॅसची फ्लेम आपण मीडियमवरच ठेवलेली आहे. हा मसाला परतत असताना त्याचे खूप शिंतोडे उडतात, तर हे थोडंसं असं झाकण ठेवून ते परतून घ्यायचं. 1-2 मिनिटासाठी आपण त्याला झाकण ठेवून वाफ देऊया. आता आपण जरा झाकण काढून हे हलवून बघूया. ह्या मसाल्याला कडेने तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. अजून थोडा वेळ आपण झाकण ठेवूया. जवळपास 10 ते 12 मिनिटं आपण ही पेस्ट परतून घेतलेली आहे. आता गॅस बारीक करूया आणि ह्याच्यात मसाले घालूया. थोडीशी हळद, 2 चमचे तिखट, गरम मसाला. आता हे सगळं छान असं परतून घेऊया. गॅसची फ्लेम मी परत मीडियमवर करते आणि हे मसाले छान असे परतून घेऊया. आता गॅस मी बारीक केलेला आहे आणि ह्याच्यात आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालायचे. गॅस आपण परत मीडियम फ्लेमवर करतोय आणि हे चिकन छान असं परतून घेऊया. तुम्हाला ही रेसिपी पाहताना मजा येत असेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा. हे 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे. हे परतत असताना मी बाजूला थोडंसं पाणी गरम करत ठेवलेलं आहे, कारण आपल्याला या रेसिपीमध्ये गरम पाणी वापरायचं आहे. 2 ते 3 मिनिटं आपण छान परतून घेतलेलं आहे. मसाल्याचा मस्त सुगंध सुटलेला आहे. आता ह्याच्यात आपण गरम पाणी घालूया. अंदाजे 1 कप मी पाणी घातलेलं आहे. हे जरा आधी छान मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे.
आपण मॅरिनेशनला सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ अंदाजाने घालायचं आहे. थोडीशी कोथिंबीर, हे छान मिक्स करून घेऊया. आता गॅसची फ्लेम लो करून झाकण ठेवून हे आपल्याला 20 ते 25 मिनिटं शिजू द्यायचे. 25 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. सुरेख आपली चिकन हंडी आता तयार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर आणि गॅस करूया बंद. आपली ही चिकन हंडी चवीला अगदी अफलातून झालेली आहे, तेव्हा तुम्हीही ती लवकरच करून पहा. यासोबत आपण कोंबडीचा रस्सा, सुकं चिकन, पालक चिकन, कांदा टोमॅटोतलं चिकन असे चिकनचे वेगवेगळे प्रकार केलेले आहेत. त्याचाही आस्वाद तुम्ही नक्की घ्या. धन्यवाद.